माझं 87 आहे. एवढ्यासाठी मी पेपरमध्ये वाचून आलेलो आहे. पुन्हा तुम्हाला हे सगळे संघटना तुम्ही केलाय का ते सांगा बरं. त्यांच्या घरात कसा आहे खावा करे आम्ही होतो. प्रत्येक डिपार्टमेंटनं सांगितलं आमची एवढी तयारी आहे म्हणून. तुम्ही कुठे गेलाय तालुक्यात नरसीवाडीनी आता पहिला पूर बघतोय असं नाही. ते शिरोळ तालुक्यात आधीचा पूर येत होते 2000 काढायला. तहसीलदार म्हणतात मी सांगायला लागलोय काढ की. म्हणजे यांचं अजून लोक मारा लागली तरी यांचं अजून भांडणं सुरू आहे. म्हणजे यांची पूर्व तयारी काही नाही. सगळं कागदोपत्री फक्त यांची तयारी आहे. आणि जे यांच्यावरचे प्रमुख जे जिल्हाधिकारी आहेत ते नुसतं बघून मजा करून त्या दिवशी बैठक घेऊन गेले. ते अजून नुसते आता फिरायलाच येतात फक्त. हे काही माणसाला या प्रशासनानं मदत केली काय सांगावं. बंधारा तर ह्या गोष्टीसाठी प्रशासन जबाबदार आहे. आता इथली लोक पुराची अडकलेली लोक बाहेर गेलेली आहेत. त्याच्यासाठी या प्रशासनाने काय केलंय, आपल्या या तहसीलदारांनी काय केलेलं आहे, त्यांचा कुठं राहण्याची सोय साताऱ्यात बरं कॉर्डिनेशन करून मालमत्ता करायचं असेल महाराष्ट्रात सांगायचं नाही. बाजूला थांबा. हे बरोबर नाहीये. लोक यायला लोक येऊन देत. लोकांच्या व्यथा आहेत त्या. मीटिंग झाली होती. त्याच्यामध्ये 517 ते 517 पर्यंत आणि इतपर्यंत 22 जुलैपासून इतपर्यंत फ्री फ्लो आहे. आणि सांगली सरकारनं बरं का जे काय रिप्रेझेंटेटिव्ह आपल्याला देतो आणि तुम्हाला पत्र सुद्धा दिलं बरं का. वारंवार आपण त्याला पाणी पत्र दिलेले आहे. सांगितलं साऱ्याचं जे आहे ते सगळं पशुसंवर्धन केलं. म्हणजे तुम्ही प्रमुख या तालुक्याचे तुम्ही तहसीलदार आहे. सगळ्या सेवा तुम्ही घेतलेल्या आता या आपत्तीमध्ये तुम्ही पशुसंवर्धनचं आम्हाला कशाला कारण सांगताय. करून दिलेलं काम आहे. नाही मग असू दे की ते करत नसतील तर त्यांना तुम्ही करा. त्यांचा रिपोर्ट पाठवा. तिने टेंडर काढलेलं नाही. तिने आता चाऱ्याची व्यवस्था करून झाले. म्हणजे तुम्ही काय बघा पूर येऊ नये म्हणून करतोय चाऱ्याची. तुम्ही म्हणताय माझ्याकडे एवढी जबाबदारी नाही. माझ्या जबाबदारी काय तेवढं सांगा. पूर येऊ नये म्हणून